तुमची दिवाळी कशी होती? आपकी दिवाली कैसी थी? आमची दिवाळी छान होती. हमारी दिवाली बहुत अच्छी थी. फक्त एक छोटीशी गडबड झाली. सिर्फ एक छोटी सी गड़बड़ हो गई. नमस्कार, मैं हूं रंजन. नमस्कार, मी दीप्ती गायकवाड रंजन माझी बायको, मेरी पत्नी, आणि ही आहे परी गायकवाड रंजन, मेरी बेटी, माझी मुलगी, आमची मुलगी. हमारी बेटी. और आपके ही चैनल पे आपका स्वागत है. तुमच्याच चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज हम लोग सीखेंगे मराठी. इसके लिए दीप्ति मराठी में कुछ सेंटेंस कहे कि मैं उसका हिंदी अनुवाद करूंगा. इस तरह हम लोग एक साथ दोनों भाषा सीखेंगे. चलिए वीडियो शुरू करते हैं. दिवाळी में फटाके फोड़ताना पटाखे फोड़ते हुए राहुलचा हात भाजला. राहुल का हाथ जल गया. तसं तर आम्ही वैसे तो हम लोग आवाजाचे फटाके फोडत नाही, साउंड वाले पटाखे नहीं फोड़ते हैं. कारण त्याच्यामुळे उसके चलते खूप जास्त प्रदूषण होतो बहुत ज्यादा प्रदूषण होता आणि है लोकांना त्रासही होतो. और लोगों को परेशानी भी होती है. म्हणून आम्ही इसलिए हम लोग फक्त छोटे छोटे फटाके फोडतो, सिर्फ छोटे छोटे पटाखे छोड़ते हैं. जसं की फुलझडी, जैसे कि फुलझड़ी, कुंडी, अनार, जमीन चक्री चक्री, जिसको कि हम लोग जलेबी भी कहते हैं. आणि और या जमीन चक्रीमुळे इसी जलेबी के चलते, चक्री के चलते राहुलचा हात भाजला. राहुल का हाथ जल गया. जलना इसे मराठी में कहेंगे भाजणे. खूप त्रास झाला होता राहुलला हात भाजल्यावर. हाथ जल जाने के चलते राहुल को बहुत दिक्कत हुआ था. थोडी चूक तर राहुलची पण होती, थोड़ी गलती तो राहुल की भी थी. कारण की जमीन चक्री तो हातात घेऊन खालती फेकत होता. क्योंकि जलेबी यानी चक्री वो हाथ में लेकर जलाकर फेंक रहा था. कधी पण फटाके कभी भी पटाखे हातात घेऊन नाही फोडायचे, हाथ में लेकर नहीं फोड़ना चाहिए. आणि ही चूक राहुलनी पण केली. और यही गलती राहुल ने भी की. जमीन चक्री हातात घेऊन लावली जलेबी हाथ में लेकर जलाया आणि ती अचानक फुटली. और वो अचानक फूट गया. लगेच फुटली. तुरंत फूट गया. राहुलला वेळच नाही मिळाला. राहुल को समय ही नहीं मिला. आणि हे व्हायच्या आधी और ये होने के पहले नुकताच परी रडली तभी परी रोई आणि ती तिच्या आजोबांबरोबर घरात आली होती. और वो अपने नाना के साथ घर पर आई थी. आणि एका मिनिटाच्या आत और 1 मिनट के अंदर, अंदर इसे मराठी में आत, आत मतलब अंदर. जेव्हा परी रडली जब परी रोई तेव्हाच आम्हाला पण घरात यायला पाहिजे होतं. तभी हमें भी घर में आ जाना चाहिए था. मला तर फटाके फोडायला अजिबात आवडत नाही. मुझे तो पटाखा फोड़ना बिल्कुल भी पसंद नहीं. अजीबात मतलब थोड़ा भी, बिल्कुल भी. मी तर बोलतच होती की चला सगळे आत जाऊया. मैं तो बोल भी रही थी कि चलो सब अंदर चलते हैं. तसं पण परी रडायला पण लागली होती. वैसे भी परी रोने लगी थी. बघा देखिए मग काय झालं. फिर क्या हो गया. जर आम्ही आत आलो असतो तर हे सगळं झालंच नसतं. अगर मैं अंदर आई होती तो ये सब कुछ नहीं हुआ होता था. पण देवाच्या कृपेने लेकिन भगवान की कृपा से राहुलच्या डोळ्यात किंवा तोंडावर नाही उडालं. राहुल के आंख या चेहरे पर नहीं उड़ा. फक्त हातालाच भाजलं. सिर्फ हाथ ही जला. खूप आग होत होती. बहुत आग हो रहा था. खूप चरचरत होतं. बहुत जल रहा था. एवढं दुखत होतं, एवढं चरचरत होतं की ती आग इतना दुख रहा था, इतना जलन हो रहा था कि वो आग राहुलला सहनच होत नव्हतं. राहुल को सहन ही नहीं हो पा रहा था. घरात आल्या आल्या त्यांनी नळाखालती हात पकडला. घर के अंदर आते ही उसने नल, पानी के नल के नीचे हाथ रखा. मग मी लगेच एका टोपात फिर मैं तुरंत ही एक बर्तन में, टोप में आईसचे क्यूब्स त्यात घातले आणि थंड पाणी घातलं. बर्फ का क्यूब उसमें डाली और ठंडा पानी डाली. त्यात मग राहुलने आपला हात ठेवला आणि त्याला थोडं बरं वाटत होतं.
उसमें राहुल ने अपना हाथ डाला और उसे थोड़ा अच्छा लगने लगा। त्याच्यानंतर त्याच्या हातावर उसके बाद उसके हाथ पर आम्ही मध लावलं. हमने शहद लगाया। असं बोलतात ऐसा करते हैं की मध लावल्यावर कि शहद लगाने से आग कमी होते. आग कम होता है, जलन कम होता है, पण तसं नाही झालं. लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। राहुलला फक्त थंड पाण्यात हात घातल्यावर चांगलं वाटत होतं. राहुल को सिर्फ ठंडे पानी में हाथ रखने से अच्छा लग रहा था। त्याच्यानंतर उसके बाद राहुलला जेव्हा सहन होत नव्हतं, राहुल को जब सहन नहीं हो रहा था मग आम्ही त्याला घेऊन तो मैं उसे लेकर हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटल गई। हॉस्पिटलमध्ये त्याला हॉस्पिटल में उसे एक औषध लिहून दिलं, एक औषध लिखकर, एक दवाई लिखकर दिया जी त्या जागेला लावायची होती जिथे हात भाजलं होतं. जो जहाँ पर हाथ जला था वहाँ पर उस क्रीम को लगाया जाता था। त्याच्या व्यतिरिक्त उसके अलावा काही अँटीबायोटिक्स आणि ऍसिडिटी न होण्यासाठी औषध दिलं. कुछ एंटीबायोटिक और एसिडिटी नहीं होने के लिए कुछ दवाइयाँ दी गई। मग निघताना राहुलने डॉक्टरला विचारलं फिर निकलते समय राहुल ने डॉक्टर से पूछा की काही दुसरा उपाय आहे का, कि कोई दूसरा उपाय है क्या, कारण त्याला आग सहन होत नव्हती. क्योंकि उसे वो जलन बर्दाश्त नहीं हो रही थी। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तभी डॉक्टर ने कहा की तुम्ही इंजेक्शन घ्या. कि आप इंजेक्शन लीजिए। 10-15 मिनिटात 10-15 मिनट में तुम्हाला फरक पडेल. आपको फर्क पड़ेगा। 70 ते 80% जी जळण होत आहे ते कमी होईल. जो जलन हो रहा है वो 70 to 80%, 70 से 80% कम हो जाएगा। आणि पूर्णपणे बरं व्हायसाठी म्हणजे जळण कमी व्हायसाठी और पूरी तरह से ठीक होने के लिए, मतलब कि जलन ठीक होने के लिए 3 ते 4 तास जातील. 3 से 4 घंटे लगेंगे। मग आम्ही औषध घेतलं आणि घरी आलो. फिर हम लोग औषध लिए, दवाई लिए और घर आ गए। मग राहुलनी असं विचार केलं की इंजेक्शन घेणंच एक चांगला उपाय आहे, फिर राहुल ने ऐसा सोचा कि इंजेक्शन लेना एक अच्छा उपाय है, एक अच्छा विकल्प है, कारण त्यामुळे थोडीशी जळण कमी होईल. क्योंकि उससे थोड़ी जलन कम होगी। मग राहुलनी इंजेक्शन घेतलं तो राहुल ने इंजेक्शन लिया आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. और उसके बाद हम लोग घर आए। एक गोष्ट चांगली होती एक बात अच्छी थी की आमच्या घराच्या समोरच हॉस्पिटल आहे कि हमारे घर के सामने ही हॉस्पिटल है। आणि दिवाळी असली तरीही और दिवाली होने के बावजूद तिकडे डॉक्टर्स अवेलेबल होते वहाँ डॉक्टर्स अवेलेबल थे। आणि त्यांनी खूप छान प्रकारे और उन्होंने बहुत अच्छे तरीके से राहुलला सगळं समजावलं. राहुल को सब कुछ समझाया। आणि सगळ्यात मेन म्हणजे और सबसे मेन मतलब राहुलला सांगितलं की आता जिमला थोडे दिवस जायचं नाही, उन्होंने राहुल से कहा कि अभी कुछ दिन जिम नहीं जाना है। कारण असं केल्यामुळे ऐसा करने के चलते हातावर तहान पडेल हाथ पर प्रेशर आएगा, दबाव आएगा आणि त्याच्यामुळे जखम लवकर भरणार नाही. और उसके चलते जख्म जल्दी ठीक नहीं हो सकेगा। म्हणून आता काही दिवस इसलिए अभी कुछ दिनों तक राहुल जिमला जाणार नाही. राहुल जिम नहीं जाएगा। त्याला तर जेवता पण येत नाही हाताने. उसे तो हाथ से खाना खाने को भी नहीं बन रहा है। चपाती भाजी तर मी भरवते, रोटी सब्जी तो मैं खिलाती हूँ। फक्त भात हाताने म्हणजे चमच्याने घेऊन खातो. सिर्फ चावल दाल चम्मच से खा पाता है। हे आपल्या सगळ्यांसाठी एक धडा आहे. ये हम सबों के लिए एक शिक्षा है, एक सबक है। सगळ्यात पहिला तर फटाके उडवायलाच नाही पाहिजे. सबसे पहले तो पटाखे फोड़ने ही नहीं चाहिए। आणि जर तुम्हाला इच्छा असेल और अगर आपको इच्छा हो तर तो छोटे छोटे फटाके उडवा, छोटे छोटे पटाखे फोड़े, जसं की कुंडी, चक्री, फुलझडी. जैसे कि अनार, चक्री, फुलझड़ी, पण तेही हातात घेऊन नाही. हा, और वो भी हाथ में लेकर नहीं। असं लांब ठेवून जाळायला पाहिजे. दूर से जलाना चाहिए, म्हणजे काही झालं तर तोंडावर किंवा अंगावर उडणार नाही. ताकि कुछ भी हो तो चेहरे पर या शरीर पर छिटके नहीं। स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घ्या. अपना और सबका ध्यान रखें। बाय बाय.